महाविकास आघाडीमध्ये राज्यसभा उमेदवारीवरून ठाकरेंच्याच शिवसेनेमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह समोर येत आहेत। एकीकडे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार हे उमेदवार असतील तर पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी मात्र राज्यसभेची जागा ही शिवसेनेचीच असावी असा दावा केलाय। महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक संख्याबळ हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपत असल्यानं त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे राज्यसभेचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीकडून कोणाच्या नावाची घोषणा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर नेमकी कुणाची वर्णी लागणार हे पाहावं लागेल, कारण का शरद पवार प्रियंका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे आणि याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। जर शरद पवार राज्यसभेचे उमेदवार असतील तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल अशी भूमिका संजय राऊत यांनी अनेकदा मांडलेली आहे, माध्यमांसमोर मांडलेली आहे, तर आदित्य ठाकरे यांनी मात्र राज्यसभेची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहावी अशी आग्रही मागणी केली आहे। प्रियंका चतुर्वेदींचा कार्यकाळ संपतोय। आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे, हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे। जर तुम्ही आमच्या पक्षात आमच्या सगळ्या अर्थात नेते किंवा इव्हन आमदार जे ह्या सभेसाठी मतदान करतात त्यांना विचारलं, राज्यसभेसाठी मतदान करतात, तर सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी